सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे। पण मृत्यूपूर्वी तिचा अमानुष छळ झाल्याचं शवविच्छेदन अहवालामधून स्पष्ट झालंय। आणि त्याचबरोबर हगवणे कुटुंबानं लग्नात बडेजाव मिरवण्यासाठी वैष्णवीच्या वडिलांना तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करायला लावल्याचंही समोर आलेलं आहे। बघूया। लोक मला म्हणतात बापाची जेवर हवा करतो त्या आईला बाप माझा मी हवा करेल नाही तर काही पण करेल तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा लोक हगवणे कुटुंब किती माजोरडा आहे याचा हा व्हिडिओ याचा ढळढळीत पुरावा। बाप माझा मी हवा करेल नाही तर काही पण करेल तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा, अशी हवाबाजी हगवणे बापले करताना दिसतात। तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा मात्र हगवणेंचा हा फुकाचा रुबाब स्वतःच्या बळावर नव्हे तर कसपटे कुटुंबियांच्या तुकड्यावर सुरू असल्याचं समोर आलंय। कारण वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबियानं 51 तोळ सोनं, 5 किलो चांदी, फॉर्च्युनर कार आणि ऍक्टिवा एवढा हुंडा तर घेतलाच। त्याचबरोबर हगवणे कुटुंबियानं लग्नात बडेजाव मिरवण्यासाठी वैष्णवीच्या वडिलांना तब्बल 1.5 कोटी रुपये खर्चही करायला लावला। 10 लाख रुपये भाडे असलेले आलिशान रिसॉर्ट घ्यायला लावले। स्टेजच्या सजावटीवर 22 लाख रुपये खर्च केले। 5,000 जणांना लग्नाचं आमंत्रण दिलं। जेवणावळीवर 50 लाखांचा खर्च केला। पाहुण्यांचे सत्कार, स्वागत आणि कपड्यांवर खर्च केला। लग्नाचं कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला द्यायला लावलं। सोन्यासारख्या सुनेचा हगवणे कुटुंबियांना किती अमानुषपणे छळ केला याची माहिती समोर आली आहे। मृत्यूपूर्वी तब्बल आठवड्याभर वैष्णवीला जनावरांप्रमाणे मारहाण केली जात होती। शवविच्छेदन अहवालामध्ये वैष्णवीच्या शरीरावर 30 जखमा आढळल्यात। त्यापैकी 15 जखमा आत्महत्या करण्यापूर्वी 24 तासांच्या आतील असल्याचं अहवालात म्हटलंय। वैष्णवीच्या शरीरावर 30 जखमा आढळून आल्या। 15 जखमा मृत्यूपूर्वी 24 तासांच्या आतील होत्या। एक जखम मृत्यूपूर्वी 4 ते 6 दिवस आधीची होती। 11 जखमा मृत्यूपूर्वी 5 ते 6 दिवस आधीच्या होत्या। 3 जखमा मृत्यूपूर्वी 3 ते 6 दिवस आधीच्या होत्या। आमच्या सरकारने कडक भूमिका पहिल्याच दिवसापासून घेतली होती। ह्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी मी देखील सांगितलं होतं की आरोपी ही कुठल्याही पक्षाशी संबंधित असू द्यात, राजकारण विरहित त्यांच्यावरती कारवाई होईल आणि तशी कारवाई होताना आपल्याला पाहायला देखील मिळते। जे कोण आरोपी होते त्यांना लपवण्याची मदत करण्यामध्ये किंवा त्यांना लपवून ठेवण्यामध्ये त्यांच्या घराचा वापर किंवा विविध ठिकाणी त्यांना जी मदत त्यांनी केलेली आहे त्या संदर्भातली ती कारवाई आहे। एकंदरीत ह्याच्याने एवढंच लक्षात येतं की पोलीस विभाग हे योग्यरित्या कारवाई करते। जे कोण दोषी त्यांच्यावरती कायदेशीररित्या योग्य ती कारवाई केली जाईल। वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे बापले 7 दिवस फरार होते। या काळात त्यांना मदत करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। यामध्ये कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे पुत्र प्रीतमचाही समावेश आहे। याचबरोबर मोहन भेगडे, बंडू फाटक, अमोल जाधव, राहुल जाधवलाही जेरबंद केलाय। त्यामुळे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 11 झाली आहे। प्रीतम पाटील कर्नाटकमधील माजी मंत्र्याचा मुलगा, हगवणेंना कोगनोळीत लपण्यासाठी त्यानं मदत केली। बंडू फाटक पवना डॅम येथील फार्म हाऊसवर हगवणे पिता पुत्राला आश्रय त्यानं दिला। मोहन भेगडे वडगाव मावळमध्ये हगवणे पिता पुत्राला मदत केली। अमोल राहुल जाधव साताऱ्यातील पुसेगावातील शेतात हगवणे पिता पुत्राचा मुक्काम होता। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार झालेले होते। ते फरार झालेल्या कालावधीत त्यांना ज्यांनी आश्रय दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने तपास चालू होता। एकूण 5 जणांनी त्यांना आश्रय दिल्याचं निदर्शनास आलेलं आहे। फरार झाल्यानंतर ते वडगाव, पवना, सातारा, कोल्हापूर, कागल या भागात गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्या ठिकाणी आश्रय देणाऱ्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे। एकूण 5 जणांना त्यात अटक करण्यात आलेली आहे आणि आपण त्यांना न्यायालयात हजर
वैष्णवी हगवणे हिनं सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र मृत्यूपूर्वी तिचा अमानुष छळ करण्यात आल्याचं आता शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय. त्यामुळे वैष्णवीनं खरंच गळफास घेत आयुष्य संपवलं की तिची हत्या झाली, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.